चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी पदाबद्दल महत्त्वाची ऑफिशियल माहिती आलेली आहे. ह्या माहितीबद्दलच मी तुम्हाला थोडा महत्त्वाचा आता सांगणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत बघा. तर बघा कुठल्या तर या रायगड जिल्ह्याबद्दल ही माहिती आहे. बघा काय तर महाराष्ट्र शासन, बघा महाराष्ट्र शासन महसूल विभाग, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, बघा जिल्हा अधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय कुठं रायगड, बघा रायगडची आलेली कुठं अलिबाग महसूल शाखा स्थापना. बघा काय तर बघा कोणता तर गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदाची माहिती सादर करण्याबाबत. आता हे कधी आले बघा, तर बघा आजच आली 22/1/2026 ला. तर याच्याबद्दल मी तुम्हाला काही आता माहिती सांगणार बघा. तर बघा काय तर इथं बघा उपरोक्त विषयास अनुसरून या जिल्ह्याच्या तसेच काय कोणत्या या रायगड जिल्ह्याच्या तसेच अधीन उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील कोणता गट ब गट क आणि गट ड संवर्गातील माहे डिसेंबर 2025 पर्यंतची अखेरची रिक्त पद विहित नमुन्यातील माहिती यासोबत काय करण्यात आली आहे, सादर केलेली आहे. मग बघा आता आपण या जिल्ह्याबद्दलची जी काही रायगड जिल्ह्याबद्दलची जी काही माहिती आहे, समजा जे काही पद आहेत आता बघा इथं भरपूर पद दिलेत. आता तलाठी कोणतं, तर बघा तलाट्याला आता नवीन एक नाव झाले काय, ग्राम महसूल अधिकारी. बघा ग्राम महसूल अधिकारी, बघा काय तर ग्राम महसूल अधिकारी. बघा पद किती येतात, तर इथं 510 दिले येतं. बघा याच्यात एकूण पद किती येतं या रायगड जिल्ह्यासाठी, तर बघा एकूण पद किती दिले त्यांनी, तर बघा एकूण पद इथं बघा किती दिलेले आहेत, तर इथं ग्राम महसूल किती 510 दाखवली, तर एकूण पद येते इथं 81 पद येतं. बघा तर काय तर ही तलाठी बद्दल काय एक नवीन अपडेट आली होती. बघा इथं महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक 2010 ते 2000 बघा 2010 काय तलाठी, बघा 7/12/2022 पर्यंत नवनिर्मित तलाठीत सज्जासाठी 140 तलाठी संवर्गातील पदे मंजूर करण्यात आलेली आहेत असल्याने मंजूर पदाची संख्या किती होती, 510 अशी दर्शवण्यात आली होती. मग आता किती येतं, तर तिथं किती 81 पदाची काय येतं, तर बघा ही जागा आहे तिथं. तर ही काय होती, तर बघा ही काही माहिती होती आपली, तर बघा ही माहिती होती. आता बघा जर कुणाला तलाठीची जर बॅच लावायची असेल तर बघा ही आपली बॅच आहे तलाठीची, तलाठी भरती 2026. बघा बॅच कशी आहे, तर बघा लाईव्ह प्लस काय आहे, तर रेकॉर्डेड बॅच आहे ही आपली, काय आहे लाईव्ह प्लस काय आहे, तर रेकॉर्डेड आहे. बघा या बॅचचे वैशिष्ट्य काय आहेत, तर बघा या बॅचचे वैशिष्ट्य काय, अनलिमिटेड वॉच टाइम तुम्ही बघू शकता. त्यानंतर मॉक टेस्ट सिरीज असणार आहे, PDF टाईप नोट्स असणार आहे आणि व्हॅलिडिटी किती असणार आहे, 1 वर्षाची असणार आहे. बघा काय आहे, तर या बॅचची फीस होती 1999, पण आताच काय तर बघा हिची फीस किती आहे, तर आता सध्या 999 आहे. बघा आता जो प्रजासत्ताक दिन येणार आहे बघा जो आपला, तर बघा सर्व ऑनलाईन कोर्सेससाठी किती टक्के, तर बघा 26% काय देण्यात आले, तर डिस्काउंट देण्यात आले. काय तर बघा ऑफर काय उद्यापासून ही चालू होणार आहे 23 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत काय आहे, तर ही ऑफर आहे. बघा आत्ताच जर कोणाला तलाठीची जर तयारी करायची असेल किंवा बॅच लावायची असेल तर नक्की काय करा, या बघा हे नंबर येतं, या नंबरला जरी तुम्ही संपर्क केला नाहीतर हे काय ॲप करा, ॲप डाउनलोड करा आणि काय तर याला जरी तुम्ही फोन केला तरी चालते. चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.